नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, तर मी रोज उशीर का करते तुम्हाला काय सांगू। रोज उशीर होतो ह्या पोरीमुळे। आणि चिमूना जगू देत नाहीये चिमू, काय बरोबर ना? आता ओके आहेस ना? ओके आहेस ना आता? शाळेतून आली म्हटलं की ती गार पडते आणि पाय दाबा, हात दाबा, हे दाबा, ते दाबा, असा जीव खाते ना। तरी तिला पप्पा शाळेत सोडतात आणि शाळेतून पप्पाच घेऊन येतात, हाय की नाही? असंच करतात। पण तरीही तिचे हातपाय दुखतात, चल ठीक आहे दुखतात, त्याला काय करायचं? तिला आम्ही हँडल करतोय ना, हेच खूप महत्वाचं। ती काय आम्हाला हँडल करत नाहीये, फक्त बोलते। तुम्ही म्हातारपणी ना, तुमच्या म्हातारपणी ना तुम्हाला मस्त कॉफी बनवून देईन। स्वतःचा जीव सांभाळ म्हणलं तर जाऊ द्या। चला आपण एका नवीन विषयासह आज भेटतोय। प्रत्येकाला प्रश्न होता की जरी आपल्या विशलिंकवर काम करतोय तरी मिशोचे प्रोडक्ट रिटर्न कसे करायचे, रिटर्नची प्रोसेस कशी आहे, काय आहे सगळं सगळेजण म्हणत होते। तर काय नसतं, तुम्ही जेव्हा विशलिंकवर व्हाईट लिस्टला तुम्ही टाकता, मी सांगितलं होतं। आणि काही जणांनी ओके सॉरी काही महिलांनी मला असं विचारलं की क्रायटेरियाची काही गरज नाहीये, कुणीही विशलिंकवर काम करू शकतं। ठीक आहे, आता काहीतरी सध्या तेच मॅटर चालू आहे। इन्स्टावर तुमचे कितीही फॉलोवर असले तरी पण जेन्युइन तुमचे रील्स असावे, काही रील्स नसायला हवेत, चांगले रील्स हवेत। तर मला वाटतं ते आधी सर्चच करतं, सगळं चेक करतं। आणि तुम्ही इन्स्टावर कमी फॉलोअर्स असतील तरी सुद्धा काम सुरू करू शकता विशलिंकवर। क्रायटेरिया मी सुरुवातीला ऐकलं होतं की 2000 असं फॉलोअर्स असावेत, पण सध्या असं दिसून येते की सगळ्यांना ते सुरू करताय। तो खूप चांगली गोष्ट आहे, भारी आहे, तर करू शकता। ज्या या महिलांना काम करायचं ते करू शकता। तर कसं आहे, विशलिंक वर आपल्याला व्हाईट लिस्ट करायचं आहे, विशलिंकवर ते प्रोडक्ट आपल्याला टॅग म्हणजे कॉपी पेस्ट करायचे। ती प्रोसेस तुम्हाला स्वतः समजून घ्यावी लागेल। कसं असतं, तुम्ही मिशोवरून एखादा प्रोडक्ट मागवलं बरोबर, मग तुम्हाला विशलिंकवर गेल्यावर क्रिएटवर जाऊन तुम्ही यूट्यूबवर टाकायचं आहे की इन्स्टावर टाकायचं आहे की फेसबुकवर टाकायचा, ते ऑप्शन क्लिक करायचं। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचा व्हिडिओ जो अपलोड केलेला असतो तो अनलिस्ट असतो यूट्यूबचा। इन्स्टाचा व्हिडिओ तर अपलोड लगेच होतो, मग तिथे यूट्यूबवर क्रिएटवर जाऊन यूट्यूबवर तुम्ही क्लिक करताल, अनलिस्टमध्येच यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत त्यावर तुम्हाला लिंक कॉपी पेस्ट करायचं, म्हणजे पेस्ट करायची आहे। मिशोवरून कॉपी करून तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये पेस्ट करायचं आहे। हे यूट्यूबचा पार्ट आहे। यूट्यूबमध्ये व्हिडिओ अनलिस्टमध्येच तुम्हाला लिंक पेस्ट करायची आहे। पण इन्स्टाचं कसं आहे, इन्स्टावर तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, एखादा रील बनवता, प्रोडक्ट घेऊन रील बनवता, ती व्हिडिओ अपलोड झाली का तुम्हाला विशलिंकवर जायचं आहे, क्रिएटवर जायचं आहे, नंतर इन्स्टावर क्लिक करायचं आहे। इन्स्टावर क्लिक केल्यावर तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केलाय तो दिसतो, त्याच्यावर जाऊन मग तुम्ही वरती टाकायचं की तुम्ही ड्रेस आहे या कुर्ती आहे काय ते टाकायचं आणि लिंक टाकायला आपोआप येतं। मग मिशोवरून स्लायडिंगचं असतं, मिशोच्या पेजवरून कॉपी करून तुम्हाला विशलिंकवर ते लिंक पेस्ट करायची आहे। मग तुम्ही एका वेळेला 10, 12, 15 सुद्धा करू शकता। ज्या ते रिलेटेड आहे, तुम्ही कोणते प्रोडक्ट दाखवलेत काय ते सगळे तुम्ही आणलेले सगळे ऑल दाखवू शकता। पण एखाद वेळेस आपण एका व्हिडिओन 2-3 दाखवतो, बाकीचे तुम्ही जे घेतलेले आहेत ते सुद्धा कॉपी करून इकडे पेस्ट करू शकता आणि अपलोड करायचं आहे, एवढंच आहे, दुसरं काही नाही। पण प्रत्येकाचा प्रश्न हा होता की रिटर्नचं प्रोसेस कशी आहे। तर मिशोवर रिटर्नची प्रोसेस अशी आहे की काहीतरी 7 दिवसाच्या आतमध्ये रिटर्न पॉलिसी होती। आता सध्या मी बघते की मला 14 दिवसाच्या आत रिटर्न पॉलिसी आहे। खूप जणांना असं काहीतरी अफवा सुद्धा आहेत की मिशो आपलं अकाउंट आहे ना बॅन करतंय या आपल्याला म्हणजे ब्लॉक करतंय, मग आपण प्रोडक्ट कसे रिटर्न पाठवायचे, हे खरं आहे का खोटं आहे का? तर सध्या तरी काही महिलांचे जे मी इन्स्टावर ऐकत होते की त्यांचे अकाउंट ब्लॉक केले होते व्हाईट लिस्ट असून सुद्धा, सो त्यांनी कंप्लेंट टाकल्यावर त्यांचे अकाउंट ओपन झालेले आहेत। त्यामुळे कसं आहे ना, अकाउंट ब्लॉक वगैरे होतं असं काही नाही आहे। पण तुम्ही प्रोडक्ट मागवता तर जेन्युइन तुम्ही व्हिडिओ बनवा, जेन्युइनली ते प्रोडक्ट चांगलं ठेवा, खराब करू नका, घाण करू नका। त्यांची पॉलिसी असते की प्रोडक्ट व्हिडिओ बनवला ना की ते व्यवस्थित पॅक करा आणि तुम्ही नंतर रिटर्नचा अप्लाय करून तुम्हाला काय नाही तो जो तुम्हाला देऊन जातो ना तोच रिटर्न घ्यायला सुद्धा येतो। सो व्यवस्थित जर तुम्ही प्रोडक्ट नीट ठेवला तर तुमच्या अकाउंटला कधीही काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि शक्यतो तो तुम्ही व्हिडिओ बनवता त्याच्या खाली मिशोचा असेल तर मिशो @मिशो ॲप वगैरे असं काहीतरी टाकायचं, टॅग्स वगैरे, ते त्यांचं कंपल्शन आहे। आणि त्यांना ते स्क्रीनशॉट वगैरे चालत नाही, हे नुसते फोटोज वगैरे उचलून चालत नाही आणि क्लिअरली व्हिडिओ दिसला पाहिजे, असा सगळा प्रकार आहे। बाकी फ्लिपकार्टचं वगैरे जास्त टेन्शन नाही आहे, पण मिशोचं खूप आहे। तर ठीक आहे, हे सगळं होतं, काही अकाउंटचं वगैरे काही इश्यू होत नाही। ओके, तुम्ही जेन्युइन काम करणार तर जेन्युइन तुमचं होणार सगळं। आणि ही अजून एक मी काहीतरी वस्तू मागवलेल्या आहेत, सो म्हटलं चला तुम्हाला दाखवते। ते जरा खूप छान आहे, छान आहे, महिलांना खूप आवडेल, खूप मस्त आहे। आणि हा असा छान असा ब्लाऊज पीस नाही, रेडीमेड ब्लाऊज आहे।
सो खूप छान आहे, मी मागवलाय. सुंदर असा आहे. हा बॅक साईड आहे, हा बॅक साईड आहे, मस्त आहे. 32चा साईज म्हणजे मला कम्फर्ट आहे. मी उद्या वेअर करणार आहे कारण साडी पण आहे त्याच्यावर. हिरवी कलरची साडी आहे, ग्रीन कलरची साडी, त्याच्यावर मी हा मॅचिंग म्हणून रेड कलरचा ब्लाऊज मागवला. खूप सुंदर आहे. हाताला तर खूप छान डिझाईन आहे. सो हा मी मागवलाय. तुम्ही सुद्धा मागू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन, तिथे चेक करा. 250च्या अराउंड काहीतरी आहे. महाग नाही आहे जास्त, छान आहे. शिवायला गेलं तर 600-500 रुपये घेतात. आणि हा मस्त असा हा गळ्याचा मला फार छान वाटतं. हा खरं तर ही डिझाईन मागे खूप छान दिसेल. सो खूप सुंदर आहे आणि कॉटन आहे, छान आहे. सो उद्या वेअर करून शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड करेन मी. आणि ही ग्रीन साडी मागवले. सो ही पण फार सुंदर आहे, आता सध्या ट्रेंडला आहे खूप, तर मस्त आहे. बघूया, छान. आणि वटपौर्णिमेसाठी काही जास्त तामझामची साडी मी नाही मागवले, पण अक्षरशः मुंबईत तर खूप गरम होते आणि टिकल्यांच्या वगैरे साड्या नेसणं म्हणजे खूप अवघड काम झाले. पावसाचं अजून काय खरं नाही, आणि पाऊस जरी पडला तरी 15 दिवस तर खूप 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 गरम होत. ही सुंदर साडी आहे, मस्त आहे. ह्या साडीवर मॅचिंग म्हणून मी ह्या साडीवरच मॅचिंग असं म्हणून मी हा ब्लाऊज मागवलेला आहे. सो खूप सुंदर दिसेल, हे की नाही. ग्रीन कलरवर रेड कलरचा ब्लाऊज मॅच करतो. सो मी उद्या मॅच करेन, ओके. पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता ओपन केलं. खूप छान आहे. हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. खूप सुंदर 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 ब्लाऊज तर मला खूप छान वाटला, एकदम बढिया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी ह्याच्यावर खूप सारे व्हिडिओज बनवले. हा ड्रेस अतिशय सुंदर आलेला आहे, सगळ्यांना प्रचंड आवडला. आणि मी सांगते ह्याच्यावर एवढा लुक सुपर येतोय ना ह्याच्यामध्ये. हा ड्रेस एवढा सुंदर वेअर केल्यावर भारी दिसतो ना, मस्त आहे ना. कपडा एकदम मऊसूत आहे. खरंच मला थोडासा विश्वास नव्हता. लास्ट टाइमचे जे मी अम्ब्रेलास मागवले होते फ्लॅट फ्लेअरमध्ये मोठे गाऊनसारखे, ते थोडेसे क्रिप कपड्यामध्ये होते, या काही थोडेसे जॉर्जेटमध्ये होते. पण हा कपडा पूर्ण 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 कॉटन आहे, मस्त आहे. खाली पण अशी लेस दिलेली आहे बॉर्डरला पूर्ण. आणि गळा तर एवढा अतिशय सुंदर दिसतो ना, अतिशय मस्त मस्त. हा फक्त 525 रुपयाच्या अराउंड काहीतरी आहे. सुंदर आहे. मला खरं तर हा ड्रेस फार फार आवडला आणि ठेवून घेतलाय मी. अक्षरशः काय सांगू, घरात बसून जर एवढं छान मिळते तर काय हरकत काय आहे. तर ठीक आहे, मी ठेवलाय. नवऱ्याने परमिशन दिल्यावर ठेवलं आहे, आणि नवऱ्याची अप्रुव्हल आहे ह्या ड्रेससाठी, तेव्हा मी ठेवलेलं आहे. आता म्हणतात की एवढे पैसे का खर्च करते, तर कसं आहे ना, लाईफमध्ये स्वतःसाठी पहिल्यांदा मी शॉपिंग केली, पहिल्यांदा. सो ठेवलाय हा, पण छान दिसतोय, ठीक आहे. साडीवर तर ब्लाऊज अप्रतिम, सुंदर 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 बॅक साईडचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिलांची जी खरी सवय आहे, वन साईड जरी साडी नेसल्या तरी त्यांना बॅक साईडची ब्लाऊजची जी डिझाईन आहे, भले मोठा कॉलरचा काय असेल ना ब्लाऊज, पण जे डिझाईन आहे ते पाहण्यातच खूप मज्जा येते आणि सुंदर सुंदर लुक येतो. आणि हातालाही फार छान आहे. तर हे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. आणि ज्यांना कुणाला काम करायचं आहे विश लिंकवर, ते आवर्जून करा, काही हरकत नाही आहे. काही ब्लॉक वगैरे कुठे काही होत नाही. फक्त तुम्ही विश्वासार्ह काम करा, म्हणजे एक चांगल्या प्रतीने काम करा. प्रोडक्ट घेता तर ते खराब करू नका. तुमचे व्हिडिओज बनवा आणि व्यवस्थित रिटर्न पाठवा. कारण जर आपल्याला काहीतरी फॅसिलिटी दिलेली आहे तर त्याचा गैरवापर खरंच करायचा नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगेल, विश लिंकवर मी गेल्या वेळेला 200 रुपये कमवले, तो व्हिडिओ मी इथे अपलोड करून अजून तिप्पट चौपट असे ह्याच्यावर इन्कम मी केलेली आहे व्हिडिओवर. म्हणजे बघा, आपली साखळी बसते. तुम्ही विश लिंकवर काम करता, मिशोचं काम करा, फ्लिपकार्टचं करा, कुठलंही करा, तुम्ही ॲफिलिएटचं काम करता, परत व्हिडिओ तुम्ही उचलून यूट्यूबवर सुद्धा अपलोड करता. म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ 3-4 ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्यातून तुम्हाला इन्कम वाढतच जाते. त्यामुळे हे सगळ्यात चांगलं काम आहे महिलांसाठी. बाकी आपण चुकीचं काही करत नाही, चांगलं काम करतोय म्हटलं तुम्हाला तुमचे मिस्टर सुद्धा खरंच ॲप्रिशिएट करतील. सो आणि काही जणांचा प्रश्न आहे की मिस्टर आम्हाला सपोर्ट करत नाही, तर असतात काही जण थोडेसे विचार थोडेसे वेगळे असतात, पण ते हळूहळू चेंज होतात. सो थोडा वेळ द्यायचा आणि काही नाही, सगळं चांगलं होतं. तर चला, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ असतं. आणि प्रोडक्ट जर खरंच आवडली असेल तर चेक इट डिस्क्रिप्शन बॉक्स, ओके बाय. पण हा ड्रेस ना सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. ह्याच्या अजून काही लिंक्स, असे अजून काही ड्रेसेस आहेत, त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन. ओके, चलो बाय.